रव्यामध्ये मित्रांनो पाणी घालून आज आपण चक्क रव्याचे लाडू तयार करणार आहोत। अगदी कधी पाहिली नसेल ना कधी केली नसेल इतकी परफेक्ट रेसिपी तयार होते ना, तुम्ही बार बार बनवाल। हे बघा कसले सुबक लाडू तयार होतात, अगदी तुमचेही लाडू असेच बनतील। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला 2 कप इतकं बारीक किंवा मोठा कोणताही रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 कप पाणी टाकून छानपैकी मिक्स करायचं आहे। हे बघा मंडळी, 2 मिनिटांनंतर पाहू शकता रव्याला छानपैकी चिकटसरपणा आलेला आहे। आता या रव्यामधून डायरेक्टली आपण टिक्क्या बनवायच्या आहेत आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये टिक्क्या आपल्याला आता फ्राय करायच्या आहेत। हे बघा मित्रांनो, 3 मिनिटांनंतर टिक्क्या आपल्याला छानपैकी टर्न करायची, म्हणजे दोन्ही साईडनी टिक्की व्यवस्थितपणे कुक होईल। तसेच मंडळी या टिक्क्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करायची, हाय फ्लेमवरती फ्राय करू नका, नाहीतर टिक्क्या लगेच गोल्डन ब्राऊन होतील आणि आतमधून रवा कच्चाच राहील। हे बघा टिक्क्या व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले की प्लेटमध्ये काढायच्या आहेत। सो मंडळी रव्याची टिक्क्या फ्राय करून मी थंड करून घेतलेली आहे। हे बघा टिक्की मी तुम्हाला ब्रेक करून दाखवलेली, एकदम व्यवस्थितपणे आतमधून शिजलेली आहे। याची बारीक बारीक तुकड्यामध्ये या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर जारमध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। आता वाटलेला रवा आपल्याला छानपैकी एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। जितका जमेल तितका रवा बारीक वाटायचा आहे। सो मंडळी आता सेकंड इन्ग्रेडियंटमध्ये आपल्याला 1 कप इतकी पावडर साखर ॲड करायची आणि मिक्स करायचं आहे। आता हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये 2 मोठे चमच इतकं साजूक तूप ॲड करायचे, ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत, छानपैकी मिक्स करायचं आहे। हे बघा मंडळी, ड्रायफ्रूट छानपैकी हलके गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला छानपैकी साजूक तूप आपल्याला वाटलेल्या रव्यामध्ये ॲड करून मिक्स करायचं आहे। सो मंडळी पाहू शकता, हे बघा लाडवाचं मिश्रण किती मस्त तयार झालेले, अगदी इझिली लाडू बनत आहे। तसे मंडळी मी इथे लाडवाला गार्निशिंग करण्यासाठी बदाम आणि पिस्ताच्या स्लाइसने गार्निशिंग करत आहे। तुम्हाला हवं असेल ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता। सो हे बघा सुबक लाडू तयार झालेला आहे। याच पद्धतीने आणखीन एक लाडू तयार करून दाखवत आहे। सो मंडळी जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा तेवढ्या आकाराचं मिश्रण घेऊन छानपैकी लाडू आपल्याला वळवायचा आहे आणि त्यावरती गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स लावायचे आहेत। लाडू मित्रांनो मी इथे मोठ्या साईजचे तयार करत आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही एकदम मस्त असं सुबक छोटे छोटे लाडू देखील तयार करू शकता। सेकंड लाडू देखील तयार झालेले आहे। याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत। सो मंडळी लाडू तर रेडी झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल रेसिपीला नक्कीच एक लाईक ठोका, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। नक्की लाडूची ही रेसिपी ट्राय करून बघा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।